सुप्रभात मंडळी. आणि मॉर्निंगच्या आपण एक्झॅक्ट 3:27ला आपली जर्नी चालू करत आहोत टुवर्ड्स मुंबई. फायनली बोलू शकतो हम्पीचा किंवा गोकर्णाचा सुंदर प्रवास, सुंदर जर्नी आपली झालेली आहे. आणि आता बॅक टू मुंबई. आणि इकडे तुम्ही बघू शकतात ही अशी प्रॉपर्टी होती लव हम्पी म्हणून, अक्षरशः सुंदर होती, मजा आली स्टेमध्ये. चला आता आपण आपली जर्नी चालू करूया टुवर्ड्स मुंबई, जी इकडून आहे किती रे दादा, 692 किलोमीटर. गुड मॉर्निंग. जरा थांबलो कारण असं वाटलं की जरा कुठेतरी थांबायला पाहिजे. तर इकडून असं बघायला गेलं तर सोलापूर आहे अजून 180 किलोमीटर आणि आता आपण आहोत NH50वरती. आय गेस आपण कंटिन्यू बघायला गेले तर मोर दॅन 120 किलोमीटर मी क्रॉस केलेले आहेत अजूनपर्यंत तरी फ्रॉम हम्पी. तर काहीच मिनटामध्ये मे बी होऊन जाईल. किती वाजलेले आहेत बघायला गेलं तर 5:50 झालेली आहेत. तर होईल 10 मिनटात मे बी सनराईज आपला. तर चला जरा पाणी पिणी पितो आणि मग जराशी पुढची जर्नी चालू करतो. ओके गाईज, तर आता आपण जात आहोत विजयपूरच्या दिशेने. आणि एक टोल प्लाझा क्रॉस केला, काय माहीत नाही नाव काय होतं. तर चला अजून 550 किलोमीटर बाकी आहे मुंबई. तर चला, आणि बघू शकता तिकडं आपण सूर्यदादा आलेले आहेत आणि आता आपल्या घड्याळात देखील 6:45 वाजलेले आहेत. तर चला आता जराशी स्पीडअप घेऊया, जेवढं होत असेल तेवढं कवर करूया. कारण इकडून अराऊंड काय ते 180 किंवा 175 समथिंग सोलापूर लागतं. आपल्याला सोलापूरच्या दिशेने नाही जायचं आहे, आपल्याला पंढरपूरवरून जायचं आहे. आता आपण पंढरपूरला पोहोचायला आलेलो आहे. पंढरपूर इकडून आहे 6 किलोमीटर. तर ऑफकोर्स हा बायपास आहे आपल्याकडे. पंढरपूरमधून नाही जाणार आहोत, पंढरपूरच्या बाजूने जाणार आहोत. पण NH561A अजूनपर्यंत चालू आहे. आय गेस हा अराऊंड तुम्हाला मिळेल कदाचित 60 to 70 किलोमीटर. 7 तास झालेले आहेत. अराऊंड आय गेस आपण 300 किलोमीटर कव्हर केलेले आहेत 7 तासामध्ये. जरा मागे पडलो वाटतं, तरी पण ठीक आहे. 7 तासामध्ये 300 किलोमीटर, नॉट बॅड ॲट ऑल. चलो इधर से लेफ्ट आणि सरळ. हो, यांची ॲडव्हर्टायझिंग जरा वेगळी होती राव. ओके, तर आता आपण पंढरपूर बायपास केला आहे आणि आता आपण जात आहोत NH965 वरती, म्हणजे सरळच आहे इकडून. आता हा आपल्याला मिळालेला आहे 965 NH965. तर आता इकडून सरळ आपण निघूया, सरळ. अजून 361 किलोमीटर बाकी आहे. घाई नाही, आरामात. मला संध्याकाळी 8 वाजले तरी मला काहीही प्रॉब्लेम नाही आहे. तर चला हा जरा हायवे एन्जॉय करूया. ओके, जो अजून 347 किलोमीटर बाकी आहे आणि नाश्त्यासाठीच थांबलेलो. भूक लागलेली होती तर महाराष्ट्रात आलो आहे आपलं. तर आपलं मिसळ पाव नाही खाल्ली तर मग काय खाल्लं, एक सेकंड तुम्हाला मी दाखवतो. हे बघा, तर चला तर नाश्ता करतो आणि मग परत पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया आपण. ओके, तर अजून 347 किलोमीटर बाकी आहे. इकडेच जस्ट ऑस्करवाडी मिसळच्या इकडे नाश्त्यासाठी होतो. पण आपलं मेन काम होतं पोट जरा भरून घ्यायचं. म्हणजे काय 200-300 किलोमीटर ताण नाही कुठलाच.
तर चला परत जर्नी चालू करूया टुवर्ड्स मुंबई. ओके, जस्ट नुकतंच आपण फलटण क्रॉस केलेला आहे. आता लोणंदपर्यंतचा प्रवास आपल्याला करायचा आहे नॉनस्टॉप. कारण युजली माझी ट्रिक अशी आहे की लाईक मी काही किलोमीटर सेट करतो. म्हणजे आता एवढे किलोमीटर आहेत तर 70 किलोमीटर चालवायची किंवा 50 किलोमीटर 65 किलोमीटर मग थांबायचं असं वाटलं नाही. 100 किलोमीटर 100 किलोमीटर पण डिपेंड आहे त्या बॉडीवरती. जस्ट आता विचार आहे की अजून मोस्ट 60 किलोमीटर थांबून ब्रेक घ्यायचा आणि मग निघायचं परत. तर फलटण तर गेलेलं आहे. आता पुढे लोणंद लागणार आहे. मध्ये एक बायपास निघतो कारण मे बी तिकडचा रस्ता क्लोज आहे त्याच्यामुळे मधून सिटीमधून फिरून आपल्याला परत इकडे जॉईन करतो हायवेला. आणि हळूहळू भाई वाढत चाललेलं आहे. तर डिहायड्रेशन मध्ये चान्सेस पण तेवढेच असतात. जेवढं होत असेल तेवढं हायड्रेट राहा, पाणी पिया. मध्ये दुधाचा रस मिळाला तर दुधाचा रस पिया, लिंबू पाणी पिया. लिंबू महत्त्वाचं ठरतं कधी कदा, एनर्जी पण येते. तर लिंबू पाणी पिया. नॅशनल हायवे 965 DD वरती आहे. आणि मला माहिती आहे तुम्हाला दिसतंय की नाही बाजूला एक छानपैकी असं काय बोलतो हे तलाव आहे का लेक काय कल्पना नाही आहे ॲक्च्युली. मी नीट दाखवू शकत नाही. दिसतंय लेकसारखं जरा. ते अनएक्सपेक्टेड होतं. हे मलाही नव्हतं माहिती इकडे असं काही जागा आहे. आणि बऱ्यापैकी खाली गाड्यासुद्धा गेलेल्या आहेत. सही ना. कधी कधी अशा रस्त्यांवरती अशा गोष्टी अनएक्सपेक्टेडली दिसून येतात तर जरा मजा येते. मस्त झील लागून आले झील. पण आपला कारभार घरापर्यंतचा. चला लोणंद तर क्रॉस झालं आहे आपलं. आता टुवर्ड्स पुणे. पुणे इन द सेन्स आपण पुणे सिटीतून नाही जाणार आहे. आपण पुण्याला बायपास करून लोणावळा कात्रज टनल लागणार आहे. आता माहीत नाही कितवींदा फेरी असेल माझी इकडे पण मजा तर येते बाबा. टनलमधून गाडी चालवायला किंवा गाडी न्यायला एक आपला फन आहे. आय होप तुम्हाला दिसत असेल. कदाचित आशा आहे की दिसत असेल तुम्हाला. कारण अंधार आहे जरासा म्हणजे जरा जास्तच चांगला अंधार आहे. पण हे बघा ना हा येताना कशेळी आता कात्रज म्हणजे क आपल्याला लाभलेले आहेत चांगलेच आणि मस्त एक्सपिरियन्स येतात. अशा प्रकारे आपला कात्रज टनल सक्सेसफुली पार झालेला आहे. पण हे मला जायला रस्ता देत नाही आहेत. खरं सांगा मित्रांनो असं आल्यावरती कोणीही असं नाही करण्याची हिंमत दाखवली ओढून आपोआप बाहेर निघतात. जर तुम्ही नाही करत असतील तर मग तुम्ही जामच मोठे झालेत राव. तर आधी ना मला खूप अरे बस यार आता मला कंटाळा आला याचा बंद करा. तर आधी ना मला खूप कौतुक असायचं जेव्हा मी माझा पहिला सोलो घेतलेला ना. आय गेस म्हणजे हा 4था सोलो आहे. ठीक आहे. तर पहिले 2 सोलो ठीक आहे. पहिला सोलो माझा गोवामध्ये होता जो मी गेलेलो होतो इकडून कोल्हापूर आणि कोल्हापूरवरून गोवा म्हणजे कोल्हापूरमध्ये थांबलेलो होतो अँड ऑल. मग त्यावेळेला ना मला एवढं कौतुक वाटायचं ना की मी 8 तासामध्ये किंवा 10 तासामध्ये 350 किलोमीटर्स कंप्लीट केले यु नो. पण आफ्टर जैसलमेर आय डोंट नो यार म्हणजे जैसलमेर नंतर एक वेगळाच कॉन्फिडन्स क्रिएट झाला की मी दिवसाला 750 किलोमीटर मारू शकतो. ऑफकोर्स ते आपल्या रोड कंडिशनवरती डिपेंड आहे अँड ऑल. पण तो एक कॉन्फिडन्स मला आला. आधी असं वाटत होतं की नाही बाबा आपण 400 किलोमीटरच्या वरती नाही चालू शकत किंवा 500 किलोमीटरच्या वरती नाही चालू शकत. आणि वन टाईममध्ये गोवा जाणं माझ्यासाठी तर ही खूप मोठी अचिव्हमेंट होती जे मी युजली कधीच विचार नाही करत की लाईक वन टाईममध्ये माझ्याकडून गोवा होणारच नाही कधीच. पण तो झाला गोकर्णाच्या टायमाला.
ठीक आहे. आणि आता बघा, आत्ता पण काहीतरी अराऊंड 700 किलोमीटर आपला हम्पीपासूनचा माझ्या मुंबईपर्यंतचा डिस्टन्स. आणि तो पण आय गेस म्हणजे ऑलमोस्ट आता आपण पुण्याला पोचलेलोच आहोत. पण झाला हा देखील माझा होतोय. म्हणजे जो कॉन्फिडन्स मला जैसलमेरपासून आला ना, तो अजूनपर्यंत आहे आणि आय गेस हा अजून वाढत राहणार आहे. युजली जर मी जैसलमेर कदाचित ट्रिप केली नसती तर माझा हाच विचार असला असता की बाबा 2 दिवसामध्ये जसं गोकर्णाला 2 दिवसामध्ये आलो, तसं हम्पीवरून पण 2 दिवसाला जायचं. माझा ॲक्च्युली प्लॅन तोच होता की 2 दिवसातच हम्पीमधून जायचं आहे. बट जमलं यार, म्हणजे नाही जमल्यासारखं असं नाही आहे. फक्त आहे की तेवढी सहनशीलता किंवा आपण काय बोलतो सहनशक्ती और लाईक ती मानसिकता तेवढी हवी की हां तुम्ही वन ट्रिप करू शकतात. म्हणजे एका झटक्यात किंवा एक ट्रिपमध्ये तुम्ही एवढं डिस्टन्स कवर करू शकतात. मग ते हम्पी टू मुंबई झालं किंवा मुंबई टू हम्पी झालं किंवा मुंबई टू गोकर्ण झालं. तर आता माझा कॉन्फिडन्स वाढलेला आहे अजून जास्त. म्हणजे लाईक नेक्स्ट ट्रिप पण कधी होतील आणि अराऊंड 750-700 किलोमीटरचा कुठला डिस्टन्स असेल तर मला वाटत नाही की मी मध्ये कुठेतरी थांबेन. आता जे काय असेल ते मग डायरेक्ट A to B माझं डेस्टिनेशन. ओके, तर आता आपण कामशेत क्रॉस केलेलं आहे. आता कारला येईल आणि आपलं लोणावळा जास्त लांब नाही राहिलेलं आहे. तर येण्याचं कारण हेच होतं की एकदम समोर बघा ना, काय हे सगळं आलं आहे. हा धूर आहे की काय आहे एक्झॅक्ट मला पण काय समजत नाही आहे. बघा ना, एक वेगळंच काहीतरी फील आहे. मला तर माहिती लाईक इकडून कारला 6 किलोमीटर लांब आहे. असा काय फील लोणावळ्यामध्ये असेल आता. पण राव आहे फील आहे. लोणावळ्यामध्ये देखील फील आहे. आपला लोणावळा हजारो झाला आहे ना, परत लोणावळा देण्यासारखं नाही वाटत. पण हे बघा ना, असं वाटतं की ते ढगं आय गेस ते खाली रस्त्याला पण लागून आलेली आहेत असंच फील होतं. अचंबित. हे लोणावळा, हे लोणावळ्याची वाईट आणि हे लोणावळ्याची ट्रॅफिक. इकडेच माणसं एक तास असंच जाईल खाली उतरेपर्यंत. बहुत हार्ड आहे, बहुत हार्ड आहे. ठीक आहे, 1 तास झाला, 1 तास लोणावळ्यामध्येच अडकलेलो आहे ट्रॅफिकच्या. त्या लोकांना दुसरी जागा मिळत नाही का लोणावळ्याशिवाय. एवढी खूप ठिकाण आहे जागा फिरा तिकडे काय लोणावळ्यामध्ये ट्रॅफिक करून घेतलं. खरंच बोलतो वैतागवाडी झाली.